श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे. त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. दत्तगुरूंचा आद्य अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. दत्तगुरूंचा कलियुगातील हा अवतार विशेष महत्त्वाचा मानला जातो. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला झाला. तर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी अश्विन कृष्ण द्वादशीस अवतार कार्याची सांगता केली. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्राचे सार असलेला अत्यंत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण करणे अतिशय पुण्य आणि फलदायी मानले गेलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात पारायण पद्धतीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. याची यथोचित पालन करून संकल्प करून श्रीपाद श्रीवल्लभ पारायण कसे करावे हे मी तुम्हाला सांगणार. तर दत्त संप्रदाय किंवा दत्त परंपरेत गुरुचरित्र ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गुरुचरित्र पठणाचे नियम जेवढे कठोर आहे तेवढेच त्याची फलश्रुती प्रभावी आहे. गुरुचरित्राप्रमाणेच फळ देणारा ग्रंथ म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाकडे आपण बघतो. श्रीपाद स्वामींच्या चरित्रातील फार थोडा भाग गुरुचरित्रात आलेला आहे, पण त्याचे संपूर्ण चरित्र त्याचे समकालीन असलेले श्री शंकर भट यांनी सुमारे 700 वर्षापूर्वी संस्कृतमध्ये लिहिले. तेव्हाच त्याचे तेलुगू भाषांतर सुद्धा झाले होते. पण हा ग्रंथ श्रीपाद स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे आजोबा श्री बापन्नाचार्यलू यांच्या 33व्या पिढीत उदयास आला. त्यानंतर हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये उपलब्धसुद्धा झालेला आहे. परमपूज्य हरिभाऊ जोशी नेटुरकर हे दत्त सांप्रदायिक सत्पुरुष आहेत. त्यांनी श्रीगुरूंची एका दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळाली व त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मराठी भाषेत भाषांतरित. तर दत्त नामस्मरणाने सकल देवतांचे स्मरण केल्याचे फळ आपल्याला मिळते. श्रीपाद प्रभूंना भक्तांची दुःखे पाहवत नाहीत, म्हणून त्यांनी या ग्रंथात सांगितले की जो अन्याय भावाने शरण आला व श्री गुरु शरणम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाने स्वामींना अंतर्मनाने हाक मारेल त्यांचे स्वामी रक्षण करतील. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद स्वामींचे चैतन्य भरून आहे. तेथून भक्तांना शुभस्पंदनाची प्राप्तीसुद्धा होते. त्यामुळे भक्ताचे प्रारब्ध क्षीण होऊन दिव्य चैतन्याची अनुभूती येते, अशी अनेक शेकडो भाविकांची श्रद्धासुद्धा आहे. तर कनाद महर्षीच्या कनद सिद्धांत सूक्ष्मपराणूंमध्ये परिवर्तन होऊन सृष्टीची निर्मिती ब्रह्मांड कसे तयार झाले याबाबतचा खगोलशास्त्रीय विचार या ग्रंथात सविस्तर आलेला आहे. तसेच हा ग्रंथ साधकांसाठी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ असा एक अमूल्य ठेवा आहे. दत्त तत्त्वज्ञानात शिवतत्व कसे समावले आहे, शिवभक्तांना शिवमहिमा रुद्राक्ष महिमा तसेच शिवपूजा कशी करावी त्याचे महत्त्व व अर्थ फायदे शनिप्रदोष महात्म्य या ग्रंथात सांगितले सुद्धा आहे. यात शिवमहात्म्य नवनाथ महात्म्य दशमहाविद्या याबाबत विस्तृत माहिती आहे. अनेक शक्तिदेवता व शक्तिपीठे यांचेही वर्णन आहे. भगवान दत्तात्रेयांना अत्यंत प्रिय असलेले औदुंबर वृक्षाचे महत्त्व, अत्यंत पवित्र सर्वशक्ती संपन्न असलेल्या गायत्री मंत्रातील प्रत्येक अक्षराचा अर्थ सामर्थ्य यांची माहिती हा ग्रंथ देतो. मुमुक्ष साधकांसाठी हा ग्रंथ अमूल्य ठेवा आहे. सायुज्य सालोक्य सामिप्य स्वारूप्य या मुक्तींची माहिती, साधक व अवतारी पुरुष सद्गुरू यांच्यातील भेद तसेच साधकांच्या 7 अवस्था यांचे वर्णनसुद्धा या ग्रंथात सांगितलेले आहे. या ग्रंथ वाचनाने सर्वांना आनंदाची समाधानाची प्राप्ती होते. एवढा हा ज्ञानाने परिपूर्ण असा असूनसुद्धा समजण्यात अजिबात क्लिष्ट वाटत नाही. हा ग्रंथ कोणीही कोठेही व केव्हाही वाचू शकतो.
यांच्या वाचनाला स्त्री पुरुष असा भेद नाही. आंतरिक व बाह्य सुचिता पळून या ग्रंथाचे पठण केले तरी चालते. जेथे या ग्रंथाचे पारायण व श्री दत्तात्रयाचे नामस्मरण होत राहील तेथे हे श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने नेहमी वास्तव्य करतील, अशी मान्यतासुद्धा काही भक्तांची आहे. तर या ग्रंथात त्यांनी भक्तांना दिलेली 12 अभयवचने आहे. सिद्धमंगलम स्तोत्र तसेच श्री दत्त अनघा लक्ष्मी व्रत याबाबतही माहिती या ग्रंथात सांगितलेली आहे. पीठापूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मभूमी तर कुरवपूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्मभूमी मानली जाते. आपल्या अवतार कार्यात श्रीपाद श्रीवल्लभांनी अनेक लीला केल्याचे सांगितले जाते. यात सर्व लीलांचे अद्भुत वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात आढळते. श्री शंकर भट्ट यांनी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ काही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगू भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला, अशी सुद्धा मान्यता आहे. तर शंकर भट्टांनी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभूंना वचन दाविला. ऐकण्यास आलेले 5 भक्त हे श्रवण करून धन्य झाले. तर माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. काया वाचमनेनं मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळण करतो. सतत जो माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म असेल ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरीही मी ते भस्म करून टाकतो. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष तुमच्यावर सदैव असतो. एका व्यक्तीच्या जन्मपत्रिकेप्रमाणे 27 नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपाद भक्तांचे भक्तमंडळ दीक्षा घेतात. एका मंडळामध्ये श्रद्धा भक्तीचे श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडत असतात. त्यांचे प्रकंपन वेगळ्या 40 दिशांमध्ये पसरवण पावतात. या 40 दिशांमधून होणारे प्रकंपन थांबून श्रीपाद प्रभूकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. तेथे ते आवश्यक बदल घडवून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. त्यानंतरच्या साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात. तर आपण सुद्धा ह्या गुरुपौर्णिमेला श्री श्रीपाद वल्लभ चरित्रामृत पारायण जर केले तर तुम्हाला त्याची फलश्रुती नक्कीच मिळेल. तर सर्वांनी म्हणूया, दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा, श्रीपाद राज शरण प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.